आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अस्सल सावजीचं गावरानी चिकन, झणझणीत आणि चमचमीत। हे बघा किती सुंदर कलर आला आहे, मस्त चमचमीत झालेला आहे। चला तर मग करूया। नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत खरं-खुरं गावरानी चिकन, जबरदस्त मसाला, झणझणीत चव आणि देसी स्टाईल। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चिकन मॅरिनेट करून घेतलेला आहे, त्यात लाल तिखट, हळद, सावजी मसाला, अद्रक लसूण पेस्ट, थोडं लिंबाचा रस घालून अर्धा तास मॅरिनेट करून घेतलं आणि आता ते मुरवत ठेवलं। आता एका कुकरमध्ये तेल घातलं, त्याच्यात तमालपत्र घातलं, तेजपत्ता, मोहरी घातलं, जिरं घातलं आणि त्यात वाटण घातलं। हिरवी मिरची, कोथिंबीर, कांदा, हे सगळं वाटण तयार केलं आणि त्यात घातलं आणि छान तेल सुटतपर्यंत परतून घेतलं। हिरवी मिरची, कोथिंबीर, कांदा, लसूण आणि थोडी खसखस घालून छान वाटून घेतलं आणि छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। तेल सुटतपर्यंत 2 मिनिटं अगदी स्लो फ्लेमवर झाकून ठेवलं। 2 मिनिटानंतर हे बघा छान तेल सुटलेलं आहे, छान परतून घ्यायचं आहे, छान सुगंध येतो। आता त्यात परतून झालेलं आहे आपलं वाटण, आता त्यात मॅरिनेट केलेलं चिकन घातलं। हे बघा छान मॅरिनेट केलेलं चिकन घालूया त्यात। अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सावजी ऑथेंटिक रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कॉमेंट करा। आता मिक्स करून घेतलं, मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी तेलामध्ये आणि त्या वाटणमध्ये। हे सगळी प्रक्रिया आपल्याला स्लो फ्लेमवर करायची आहे आणि लक्षात ठेवा, सावजीच्या चिकनमध्ये कधीच टमाटर वापरत नाही। अस्सल सावजी असेल तो कधीच टमाटर घालणार नाही नॉनव्हेज मध्ये। 2 मिनिटानंतर झाकून ठेवलं। 2 मिनिटानंतर आता बघूया, छान मुरू द्यायचं आहे तेलामध्ये चिकन। आता सुके मसाले घातले, हळद, बऱ्यापैकी लाल तिखट घालायचं आहे। सावजी म्हटलं की तिखट जास्त प्रमाणात आणि तेल जास्त प्रमाणात असतं। छान झणझणीत आणि ठसकेदार चिकन होणार आहे हे, बऱ्यापैकी तिखट घालायचं आहे। धणे जिरे पावडर घातलं, चवीपुरतं मीठ घातलं, आता मिक्स करून घ्यायचं आहे छान सगळे मसाले। वाव, मस्त कलर। आता झाकून 2 मिनिटं आणखी तसंच मुरू देऊ आणि 2 मिनिटानंतर गरम पाणी घालायचं आहे। लक्षात ठेवा, गरमच पाणी घालायचं आहे। वाव, मस्त तेलाचा तवंग आलेला आहे आणि जे वाटण आपण केलं होतं ते पण मिक्सरचं भांडं धुवून पाणी घातलं। वाव, छान मिक्स करून घेतलं। आता कुकरचं झाकण लावून 10 शिट्ट्या, 9 किंवा 10 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। 9-10 शिट्ट्या झाल्यानंतर हे बघा, वा मस्त। आता यात सावजी चिकन मसाला घातला, आपलं चिकन शिजलेलं आहे छान मस्त आणि बऱ्यापैकी कोथिंबीर घातली।
आणि 2 मिनटं तसंच झाकून ठेवलं. 2 मिनिटानंतर आपलं चिकन खायसाठी रेडी आहे. तयार झालेलं आहे आपलं चिकन, रेडी टू सर्व. भाकरी बरोबर, पोळी बरोबर, भाताबरोबर अतिशय उत्तम लागतं. तुम्ही पण करून बघा सावजी पद्धतीचं गावरानी चिकन. अस्सल गावरानी चिकन आहे. वाव, बढिया. करून बघा. ठसकेदार, झणझणीत आणि चमचमीत सावजी स्टाईलमध्ये चिकन आणि एन्जॉय करा. खूप मजेदार रेसिपी आहे ही. वाव, बढिया, मस्त, जबरदस्त. बाय.